क्षेत्रफळ या घटकावरती एक आलेला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 5 मीटर लांब व 3 मीटर रुंद अशा खोलीच्या जमिनीवर 25 बाय 25 सेमी मापाच्या किती फरशा बसतील? बघा प्रश्न परत एकदा बघा. 5 मीटर लांब व 3 मीटर रुंद अशा खोलीच्या जमिनीवर 25 बाय 25 सेमी मापाच्या किती फरशा बसतील? आता बघा आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं, पण आपल्याला परीक्षेमध्ये थोडासा वेगळा प्रश्न, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो बघा. की आता मग अशा वेळी काय करायचं, ते तर सूत्र आहे बघा. फरशांची संख्या बरोबर खोलीच्या जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे त्या खोलीचं क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. आता इथं बघा 5 मीटर लांब 3 मीटर रुंद याचा अर्थ नाही का, याचा अर्थ ती खोली म्हणजे आयत असणार आहे, आयताकृती ती असणार आहे. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय, तर लांबी गुणिले रुंदी. पण इथं गंमत काय बघा, की इथं बघा खोलीची जी लांबी दिली ते मीटरमध्ये दिलेली आहे आणि फरशीचं मात्र काय दिलेलं आहे, सेमीमध्ये दिलेली आहे. मग काय करा, इथं लिहित असताना बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग आपण इथं लिहून घेतलं 5 गुणिले 3 आणि खाली लिहिलं 25 गुणिले 25. आता बघा इथं भागाकार करण्यासाठी एक एकक मीटरमध्ये आहे, एक सेमीमध्ये आहे. मग दोन्ही एककं सारखी करून घ्या. मग 1 मीटर बरोबर 100 सेमी, 5 मीटर बरोबर 500 सेमी. दोन्ही एककं सारखी करून घेऊ. इथं आले 300 आणि खाली 25 गुणिले 25. तर बघा भाग जाणार आहे, इथं 5ची कसोटी इथं लागू होणार आहे. 0 आणि 5 एकक स्थानी आहेत. मग 25 बघा 25 एके 25, 25 दोन्ही 50 आणि हे 0 पुन्हा इथं द्या. इथं 20चा भाग लागला. पुन्हा इथं 25 300ला भाग जातोय का बघा, जाणार आहे. 25 एके 25, 25 एके 25 यातले 5 राहिले आणि 5 इथले 5 राहिले म्हणजे 50 झाले. 25 दुने 50 राहिले काय बघा, तर 20 गुणिले 12. तर यांचा गुणाकार करा. 12 0 0 आणि 12 दुने 24. किती फरशा लागणार आहेत, 240 फरशा आपल्याला काय करणार म्हणजे त्या खोलीसाठी लागणार आहेत. अशा पद्धतीचं उदाहरण आलं की अशा पद्धतीनं तुम्ही सोडवा.